आहे की फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारीला एक घटना दाखल करण्यात आली इलेक्शन कमिशनला आणि त्यावर तुमची सही होती, प्रफुल्ल पटेलांची होती आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना देण्याचा प्रयत्न झाला. या विषयावर आम्ही पक्षांतर्गत चर्चा केलेली आहे. तो विषय पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. एकमताने एक ताकदीने आम्ही सगळेजण पुढच्या काही कालावधीमध्येच काही दिवसांमध्येच महाराष्ट्रव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करू आणि संघटनेच्या पुनर्बांधणीला वेग त्या ठिकाणी. पुनर्बांधणी शब्द का म्हणलं की दादा असेपर्यंत एक बांधणीचा ढाचा ठरला होता. दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलली, प्रशासकीय पातळीवरती बदलली, इंडियामध्ये थोडीशी बदलली, पक्षांतर्गत बदलली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदलली. अशा वेळेला एक खांबी नेतृत्वाच्याकडे आम्ही काम त्या ठिकाणी करत आलो. अशा वेळेला जे काही, कारण वहिनींचा 4थ्या दिवशी शपथ झाला, वहिनी अध्यक्ष झाल्या, 5 राज्यसभेवरती निवडून आले. त्याच्यानंतर गेले 2 महिने आम्हालाच काही मंडळी टीकेचं लक्ष केलं. जे काही पक्षांतर्गत हे निर्णय घेतले ते सहमतीने त्या कालावधीमध्ये घेतले गेले. शपथविधी असेल, राष्ट्रीय अध्यक्ष असेल, पारच्या निवडणुकीचा राज्यसभेत असेल, ते एकत्रितपणे घटना बदलण्याचा प्रयत्न. त्याही विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली आणि तो विषयाच्या बद्दल समज गैरसमज काय होते ते संपुष्टात आलेले आहे. सर, तुम्ही नाराज झालेले राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्या प्रकाराने एक बदल आलाय त्यानंतर आता तुम्ही म्हणजे रिसेंटली सुनेत्रा पवार यांना पण भेटलात, आता एकमत झालं आहे का की अजून नाराजगी? कारण की तुमचं पहिले नाव नव्हतं, नंतर क्लेरिकल हे करून नंतर नाव आणण्यात आलं, पण नुसतं खासदार म्हणून क्लेरिकल मिस्टेक अजून दुरुस्त झाली. पण मी नाराज आहे म्हटलं कोण? नाही तर विचारतो आम्ही झाला. मी नाराज काली नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही. एक तर 99 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या पासूनचा मी एक कार्यकर्ता आहे. 23 साली दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्या महत्वाच्या प्रक्रियेतला मी एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ते घडण्यापूर्वी, घडल्याच्या नंतर लोकसभा, विधानसभा, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्याशी जागा वाटप, निवडणुकीमधलं यश, या सर्वच ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यातला एक महत्वाचा मी घटक आहे. अशा वेळेला मी नाराज असण्याचं काही कारण नाही. मी कधी नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्या असणार नाही. शेवटी पक्ष चालवत असताना अनेक वेळेला काही प्रश्न निर्माण होत असतात. त्या प्रश्नाची उकल चर्चेच्या माध्यमातून होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावरती चालणारा पक्ष आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. पण आम्ही सगळे बसून एकत्रितपणाने चर्चा करत असतो. अशा वेळेला आम्हाला काय काय एखाद्या विषयावरती वाटतं ते आम्ही मांडतो, नेतृत्व मांडत असतं. पण जे काय निर्णय होतात ते एकमताने होतात. सर, पण नाराज नाहीये, पण पक्ष घटना बदलण्याचा प्रयत्न झाला. मी आपल्याला वारंवार सांगितलं की त्या विषयावरती सखोल चर्चा होऊन तो विषय पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. सर, क्लॅरिकल एरर कधी करेक्ट होणार? सर, एक मिनिट शिवाजीजी, सर, क्लॅरिकल एरर कधी करेक्ट होणार? कारण की सुनेत्रा पवार यांनी ट्विट करून सांगितलेलं ते सुद्धा जो विषय आहे तो 4-5 दिवसात संपेल. आणि बहिणीनेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली. त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला. आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल. पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे.